मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम ज्याला आपण सीएमव्हीटी किंवा सेकंड मीन व्हॅल्यू थेरम हा थेरम शिकणार आहोत. मित्रांनो बघा, आपलं कुठलंही कॉलेज असो, ऑटोनॉमस कॉलेज असो, युनिव्हर्सिटी असो, मी एकदम सोप्या पद्धतीने मराठीमध्ये, ज्याला मॅथ्सचं बेसिक पण वीक आहे, -3+2 येत नाही, त्यालाही समजेल इतक्या सोप्या भाषेत आणि कॅल्सीच्या खूप साऱ्या ट्रिक्सने मराठीमध्ये डिटेलमध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊन हा टॉपिक शिकवणार आहे. या व्हिडिओला डिटेलमध्ये बघा आणि एकदा न बघता हे सगळे गणित एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर सोडून बघा. तेवढे जमले ना, तुमचा कुठलाही पेपर घ्या, 100% तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न सोडवू शकता. ही माझी 100% गॅरंटी. इतकं सोपं करून मी शिकवणार. येस, सुरू करूया. बघा, याच्या तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की सीएमव्हीटी सुरू करण्याच्या आधी मी एक बेसिकचा व्हिडिओ दिलाय. ऍक्च्युली मीन व्हॅल्यू थेरम 3 असतात. एक रोल्स थेरम आहे, त्याच्यानंतर एलएमव्हीटी आणि तिसरा आहे सीएमव्हीटी. सो या तिन्ही व्हिडिओच्या आधी मी एक बेसिक डिफरन्शियल कॅल्क्युलस असा व्हिडिओ दिलाय. बेसिक डिफरन्शियल कॅल्क्युलस, तो व्हिडिओ ज्यांनी नसेल बघितला त्यांनी बघून घ्या, कारण तो व्हिडिओ बघितला बेसिकचा तरच तुम्हाला सीएमव्हीटी कळेल. कारण सीएमव्हीटी सोडवताना आपल्याला या 7 स्टेप फॉलो करावे लागतात. पहिल्यांदा कंटिन्युअस चेक करायचं, फंक्शन डिफरन्शिएबल चेक करायचं, एफ ऑफ ए, एफ ऑफ बी, जे ऑफ ए, जे ऑफ बी काढायचा, त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढायचे, नंतर एक्सला सी ठेवायचा, फॉर्म्युला वापरायचा, सी ची किंमत काढायची आणि ती इंटरव्हलच्या मध्ये येते की नाही हे चेक करायचंय. याच्यासाठी कंटिन्युअस कसं चेक करायचं, डिफरन्शियल कसं चेक करायचं, हे डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, जो मी स्टार्टिंगला दिलाय. व्हिडिओचं नाव आहे बेसिक ऑफ डिफरन्शियल कॅल्क्युलस असा व्हिडिओ आहे. हा सगळ्यांनी बघून घ्या. मी असं गृहीत धरून चाललोय की तो व्हिडिओ तुम्ही बघितलाय, मगच तुम्ही हा व्हिडिओ बघताय, कारण तरच तुम्हाला कळेल कंटिन्युअस काय, डिफरन्शिएबल काय. ओके, येस. आता आणि ऑब्विसली आपल्याला चौथ्या स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचे. सो ज्यांना डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये अडचणी, त्यांनी पण बेसिक डेरिव्हेटिव्ह, बेसिक इंटिग्रेशनच्या पण मी व्हिडिओ दिले आहेत, त्या बघून घ्या. म्हणजे इथे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फटाफट काढता येतील. मी तेच गृहीत धरून चाललोय की तुम्ही त्या व्हिडिओ बघितलाय, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन येतात. येस, सो समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, या व्हिडिओ ज्यांनी नसेल बघितला बघून घ्या, म्हणजे पटापट कळेल. ठीक आहे, चल. आता या 7 स्टेप आहे ज्या आपल्याला फॉलो करायचे असतात. पहिल्यांदा कंटिन्युअस चेक करायचं, डिफरन्शिएबल चेक करायचं आणि या बाकीच्या सगळ्या स्टेप्स करायच्या. आता उदाहरणासह सुरुवात करूया. बघा, पहिलं गणित, व्हेरीफाय कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम फॉर फंक्शन साइन एक्स अँड कॉस एक्स इन इंटरवल 0 to π/2. बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. 7 स्टेप आहे आपल्या. ज्याला काहीच येत नाही मॅथ्स त्यालाही समजेल इतक्या सोप्या भाषेत मी शिकवणार. सो वही पेन सोबत घ्या आणि सुरू करूया. कॅल्सी सोबत घ्या. पहिल्यांदा काय लिहितो आपण, कंटिन्युअस. बरोबर, इट इज, हो, साइन कॉस ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे कंटिन्युअस फंक्शन आहे. ते कसं ओळखायचं ऑलरेडी मी बेसिकच्या व्हिडिओमध्ये शिकवलं. इट इज कंटिन्युअस इन, कंटिन्युअस नेहमी क्लोज इंटरव्हल मध्ये दाखवायचं. क्लोज इंटरव्हल असा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये राहतो. आणि नंतर डिफरन्शिएबल फंक्शन दाखवलं जातं. कंटिन्युअस आहे म्हणजे ते डिफरन्शिएबल पण राहील. सो इट इज डिफरन्शिएबल, ते लिहूनच टाकायचं, डिफरन्शिएबल इन. डिफरन्शिएबल नेहमी राऊंड ब्रॅकेट मध्ये टाकवायचं, त्याला आपण ओपन इंटरव्हल म्हणतो. आलं. स्टेप 3 मध्ये एफ ऑफ एक्स, एफ ऑफ बी लिहून घ्या. एफ ऑफ एक्स म्हणजे पहिल्या फंक्शनला नाव द्यायचं एफ ऑफ एक्स, काय ते साइन एक्स, त्याला एफ ऑफ एक्स नाव देऊन द्यायचं. इंटरव्हल काय तो लिहून घ्या, 0 to π/2. आणि नंतर दुसरं फंक्शन, त्याला नाव द्यायचं जे ऑफ एक्स, ते आहे कॉस एक्स. ठीक आहे इथपर्यंत. आता बघा, याला ए बी मानायचं. पहिल्या व्हॅल्यूला ए, दुसऱ्या व्हॅल्यूला बी. बस इथे एक्सच्या जागी ए बी पुट करायची. सो काय येईल बघा, ए टाका, एफ ऑफ ए लेफ्ट साइडला ए टाकला एक्सच्या जागी, राईट साइडला ए ची व्हॅल्यू काय 0, साइन 0, ऑब्विसली काय होतो तो 0. नंतर आता बी टाका, एक्स जागी बी टाका, राईट साइडला बी ची किंमत टाका एक्सच्या जागी, साइन π/2, तो नेहमी काय होतो 1. या व्हॅल्यू पाठ करून टाका, किंवा कॅल्सीची ट्रिक पण मी प्रॉब्लेमच्या एंडिंगला दाखवतो. कॅल्सी ट्रिक वर पण सांगतो कसं सोडवायचं, सगळ्या कॅल्सीवर सांगतो. तर ट्रिक पण समजून घ्या, प्रॉब्लेमच्या एंडिंगला राहील ट्रिक. आता नसल तुम्हाला, आता डायरेक्ट तुम्ही पाठच ठेवा. सिमिलरली इकडे जी ऑफ एक्स, एक्सच्या जागी ए टाका. यस, सो थोडे इकडे लिहितो मी, जी ऑफ एक्स, एक्स म्हणजे ए टाकूया, पहिला ए टाकूया. इकडे ए ची किंमत काय 0, कॉस 0. सो कॉस 0 का होतं नेहमी 1. आता एक्स जागी बी टाका, जे ऑफ बी. सो कॉस, इकडे बी ची किंमत किती आहे π/2, कॉस π/2 काय होतो 0. आलो इथपर्यंत. चौथी स्टेप,
स्टेप समजून घ्या. एक गणित समजलं सगळे गणित सोडवता येतील. आता स्टेप 4 मध्ये पुन्हा फंक्शन लिहून घ्या. एफ ऑफ एक्स साइन एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. एफ डॅश एक्स, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, साइन एक्सचा कॉस एक्स. तसंच इकडे जी ऑफ एक्स लिहून घ्या. जी ऑफ एक्स काय कॉस एक्स, म्हणजे पहिल्या टर्मला पहिली कुठली टर्म असो तिला एफ ऑफ एक्स मानायचं, दुसरी कुठली टर्म असो तिला जी ऑफ एक्स मानायचं. सो जे ऑफ एक्स आहे कॉस एक्स, तिचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स, ती काय आली कॉस एक्सचा मायनस साइन एक्स. नंतर एक्सच्या जागी सी पुट करायचं. पुट एक्स इज इक्वल टू सी. मग झालं काय येईल बघा, सगळ्या एक्सच्या जागी सी ठेवा. एफ डॅश सी इज इक्वल टू कॉस सी आणि जे डॅश सी इज इक्वल टू मायनस साइन सी. बघा काय स्टेप केल्या, 4 स्टेप. सगळे गणित याच 7 स्टेपने सोडवायच्या. गणित व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा कंटिन्युअस आहे की नाही ते लिहायचं, फंक्शन कंटिन्युअस आहे लिहायचं, त्यासाठी क्लोज इंटरवल. नंतर ओपन इंटरवल मध्ये डिफरन्शिएबल लिहायचं कंपल्सरी. नंतर पहिल्या टर्मला एफ ऑफ एक्स म्हणायचं, दुसऱ्या टर्मला जी ऑफ एक्स आणि हे ए बी लिहून घेतलं. नंतर काय ठेवायचं, ए बी ठेवायचं. इकडे ए बीच्या किमती ठेवायच्या, ते आलं. इकडे ए बी ठेवायचे या बाजूला आणि इकडे ए बीच्या किमती जे ऑफ ए जी ऑफ बी आले. नंतर पुन्हा एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स लिहून घ्यायचे, त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. एफ डॅश एक्स जी डॅश एक्स, एक्सच्या जागी सी ठेवायचा. मग इथपर्यंत आपण आलो. 4 स्टेप लक्षातच ठेवा, स्टेप्सला मार्क असतात. सो या स्टेप करायचे. पहिल्यांदा कंटिन्युअस, नंतर डिफरन्शिएबल, नंतर ए बीच्या व्हॅल्यू ठेवायच्या. एफ ऑफ बी जी ऑफ बी काढायचे. नंतर डेरिव्हेटिव्ह काढायचे. डेरिव्हेटिव्ह काढल्यावर एक्सला सी ठेवायचं. बघा सगळ्या एक्सला सी. आता फॉर्म्युला यूज करायचा, हा फॉर्म्युला, आणि सी ची किंमत काढायची, चेक करायची ती आपल्या इंटरव्हल मध्ये येते की नाही. सो फॉर्म्युला घेऊया. मित्रांनो आपण आतापर्यंत 5 स्टेप केल्या, फॉर्म्युल्यापर्यंत आलो. पहिलं गणित डिटेलमध्ये समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलंही गणित सोडवतील, सगळे असेच सोडवायचे. पुन्हा एकदा रिकॉल करूया. पहिल्यांदा काय केलं, कंटिन्युअस लिहिलं, डिफरन्शिएबल लिहिलं. नंतर पहिल्या टर्मला कुठली टर्म असो तिला एफ ऑफ एक्स म्हणायचं, दुसरी काही असो तिला जी ऑफ एक्स म्हणायचं, आणि दिलेल्या इंटरवलला ए बी म्हणायचं. एफ ऑफ बी जी ऑफ बी काढले. नंतर त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढायचे, म्हणजे डॅश आले. डेरिव्हेटिव्ह काढल्यावर एक्सला सी ठेवायचं, आणि नंतर आपला फॉर्म्युला काय आहे, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश सी अपॉन जी डॅश सी. हा आहे सीएमईटीचा स्टँडर्ड फॉर्म्युला. बस या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या. प्रत्येक गणितात हाच फॉर्म्युला घ्यायचा आहे. सगळ्या किमती आहे बघा, एफ ऑफ बी, एफ ऑफ ए, जी ऑफ बी, जी ऑफ ए, जी डॅश सी, एफ डॅश सी आहे का, सगळ्या किमती टाकूया. सो चला पटापट. जी एफ ऑफ बी, एफ ऑफ बी 1 मायनस 0, 1 मायनस 0 अपॉन जी ऑफ ए 0 मायनस 1, जी ऑफ ए, एफ डॅश सी कॉस सी आणि जी डॅश सी मायनस साइन सी, कॉस सी अपॉन मायनस साइन सी. बघा आता हे काय आलं, 1 मायनस 0, 1 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू, मायनस वरती आला, कॉस अपॉन साइन काय होतं, कॉट. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, कॉस अपॉन साइन कॉट. मग हे काय आलं, मायनस मायनस प्लस, 1 अपॉन मायनस 1 मायनस कॉट सी, बरोबर. मायनस मायनस कॅन्सल आहे, कॉट इकडे लिहा, प्लस कॉट सी इज इक्वल टू प्लस 1. मायनस मायनस कट झाले, दोघं इंटरचेंज करून घेतले. आपल्याला सी पाहिजे, सी काय येईल, कॉट तिकडे जाईल, तिकडे आता इनवर्स होईल, कॉट इनवर्स 1. कॉट इकडे जाताना काय होईल, इनवर्स होईल. कॉट इनवर्स 1 ची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे π/4. ही पाठच ठेवा, π/4. ही कशी आली, मी प्रॉब्लेमच्या एंडिंगला तुम्हाला कॅल्सिट्रिक सांगणार आहे. कॅल्सिट्रिक मध्ये या सगळ्या व्हॅल्यू कॅल्सीवर कशा काढायच्या, सगळ्या कॅल्सीवर ते दाखवतो. आता लक्षात ठेवा, कॉट इनवर्स 1 π/4 कॅल्सीवर काढावं लागेल. हा जस्ट मी काढून घेतो आता त्याची व्हॅल्यू, ती कशी काढायची ते पण कॅल्सीवर दाखवतो तुम्हाला एंडिंगला. π/4 इज इक्वल टू 0.78. π/4 म्हणजे किती आला तो, सी 0.78. सी ची किंमत भेटली. काय काय यूज केलं, हे आयडेंटिटी, कॉस अपॉन साइन इज इक्वल टू काय होतो, कॉट. अजून काय, हे कॉट इनवर्स 1, हे पाठच ठेवावं लागेल. कॉट इनवर्स 1 येतो π/4. आता बघा आपले इंटरवल काय, 0 to π/2. π/2 पण कॅल्सीवर काढून घ्या. π/2 किती येतो तो पण बघावं लागेल, तो पण शेवट दाखवतो मी कॅल्सीवर कसा काढायचा. π/2 इज इक्वल टू 1.57. 1.57 एवढ्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला यूज केल्या आपण.
यस, आता चेक करायचं काय काय केलं. कंटिन्युअस डिफरन्शिएबल एफ ऑफ ए, एफ ऑफ बी, जी ऑफ ए, जी ऑफ बी, डेरिव्हेटिव्ह एफ डॅश जी डॅश, एक्सची व्हॅल्यू सी. फॉर्म्युला घेतला, फॉर्म्युल्यात किमती टाकल्या, किमती टाकल्यावर सिम्प्लिफाय केलं. कॉस अपॉन साइन कॉट, मायनस मायनस कट, सी तिकडे राहिला कॉट, इकडे आला कॉट इनवर्स 1, त्याची व्हॅल्यू असते स्टँडर्ड व्हॅल्यू π/4, पाठ ठेवा ती 0.78, π/2 म्हणजे 1.57. आता हे चेक करायचं इंटरव्हल मध्ये आपल्या आहे की नाही, अक्ष काढायचे, हा वाय अक्ष आणि हा एक्स अक्ष, एक्स वाय. चला इंटरव्हल काय 0, पहिला 0, यस, इथे 1 येईल, इथे 2 येईल, इकडे 3 येईल. आपला काय दुसरा π/2, π/2, π/2 तर दाखवता नाही येणार अक्षावर. π/2 चं पॉईंट मध्ये व्हॅल्यू काय 1.57. सो 1.57 कुठे येईल, 0, 1 आणि 2 दोघांच्या मध्ये इथे अंदाजे आला समजा π/2, अंदाजेच घेऊन घ्यायचं. π/2 म्हणजे काय, π/2 इट इज कॉल्ड एज 1.57. आता आपला सी बघा, सी किती आपला 0.78. सो ऑब्विसली 1.57 आणि 0 दोघांच्याच मध्ये येणार आहे 0.78. 0.78 म्हणजे 1च्या पण इकडे येणार आहे, अंदाजे दाखवून द्यायचा. हा झाला आपला 0.78. सी इज इक्वल टू 0.78. संपलं ना गणित मित्रांनो, बरोबर मध्ये आला म्हणजे झालं आपला व्हेरीफाय झाला. सो सी लाय इन कशात लाय झाला याच्यामध्ये 0 to π/2 म्हणजे 1.57 आणि म्हणून काय होणार देअरफॉर CMVT इज व्हेरीफाईड. बघा किती सोपं गणित आहे, झाला व्हेरीफाय. आलं का सगळ्या स्टेप, 6 स्टेप मध्ये गणित सोडवायचं, किती इझी. पुन्हा एकदा बघा काय केलं, पहिल्यांदा कंटिन्युअस, मग डिफरन्शिएबल, नंतर साइन कॉस, साइन एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स घेतले, त्यांचे ए बी टाकले, नंतर डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह काढल्यावर एक्स ला सी ठेवायचं. फॉर्म्युला, फॉर्म्युल्यात किमती ठेवल्या, कॉस अपॉन साइन कॉट झाला, मायनस मायनस कट, सी कॉट इनवर्स 1, त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू π/4, सो सी आला 0.78. या व्हॅल्यू वापरल्या, त्या लिहिल्या. आता 0.78 बघायचं, इंटरव्हल मध्ये चेक करायचा, एक्स अक्ष वाय अक्ष. सो 0 हा आणि π/2 म्हणजे 1.57, बरोबर 0 आणि 1.57 च्या मध्ये 0.78 होते, म्हणून लिहायचं सी इज लाय इन दॅट इंटरव्हल, म्हणून सीएमईटी इज व्हेरीफाईड. इतकं सोपं आहे मित्रांनो. सो सीएमईटीचे हे गणित समजलं नाही, अजून 1-2 वेळा न बघता सोडून बघा आणि याच पद्धतीने कुठलंही गणित सोडवायला घ्या, आता तुम्हाला 100% सोडवता येईल, एवढी माझी गॅरंटी. इतकं सोपं आहे सीएमईटी. मित्रांनो आतापर्यंत आपण साइन 0, साइन π/2, कॉस 0, कॉस π/2, नंतर π/2 या सगळ्या व्हॅल्यू मॅन्युअली मी काढून दाखवल्या, त्या पाठ करायला लावल्या, पण त्या कॅल्सीवर, कॅल्सीच्या ट्रिकवर सुद्धा काढता येतात. कॅल्सीची ट्रिक जर समजली तर आपल्याला कुठलंही व्हॅल्यू काढता येईल. सो कॅल्सीवर समजून घ्या. आता मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या सगळ्या इंजिनिअरिंग कॅल्सीवर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. बघा माझ्याकडे इथे FX991 MS आहे, FX991 ES प्लस, FX991 EX आणि FX991 CW, सगळ्या कॅल्सीनवरती मी तुम्हाला ट्रिक शिकवणार आहे. सो समजून घेऊया, एक एक स्टार्ट करूया. चला पहिल्यांदा मी घेतो आपल्या ES प्लस वर, FX991 ES प्लस. ट्रिक समजून घ्या, ट्रिक समजल्या तर मॅथ सोपं जाईल, पाठ करणं सगळं शक्य नाहीये. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, साइन कॉस पाय आले की रेडियन मोड घ्यायचा. मग आता ES प्लस मध्ये ES प्लस आहे, त्याच्यात रेडियन मोड कसा घ्यायचा, शिफ्ट मोड, हा बघा रेडियन किती नंबरला आहे 4 4. काय केलं, शिफ्ट मोड 4, आर आला बघा इथे वरती, आर आला म्हणजे रेडियन मोड आहे. ओके, आता टाका कॅल्सी मध्ये साइन 0 बघा 0, कॉस 0 बघा 1 आलं, साइन हे शिफ्ट पाय अपॉन 2 बघा, साइन π/2 किती 1, हा ब्रॅकेट क्लोज करत जा, मी नाही केलाय, केलं नाही केलं तरी चालतो. आला कॉस बघा हे घेतलं π/2, आता ब्रॅकेट क्लोज करून बघू 0 आला का. येस, सो सगळ्या ट्रिक मी कॅल्सीवर शिकवल्या. त्याच्यानंतर आता तुम्हाला समजा काढायचं आहे π/4, नुसता π/4, π/4 बाय याने दिला किंवा डिवाइडने दिला तरी चालेल. किती आलं बघा, हे असं आलं, SD दाबा 0.78 आलं का. π/2 तसंच π/2 बघा 1.57. क्लिअर, सगळं कॅल्क्युलेशन झालं. कॅल्सी क्लिअर करायचा म्हणजे तो आर वरनं पुन्हा डी मध्ये जाईल, डी म्हणजे डिग्री मोड, आर म्हणजे रेडियन मोड. सो क्लिअर कसा होईल, शिफ्ट 9 3 डबल इक्वल टू झाला, क्लिअर डी आला बघा, म्हणजे कॅल्सी आपला रेग्युलर मोडवर आला. आता बघूया MS वरती. बघा बघा कॅल्सीवर सुरुवातीला कॅल्सी आहे आपला, कॅल्सी सुरुवातीला क्लिअर करून घ्यायचा, शिफ्ट 9 शिफ्ट मोड
3 डबल इक्वल टू शिफ्ट मोड 3 डबल इक्वल टू क्लिअर झाला डिग्री मोड मध्ये. आपल्याला आता रेडियन मध्ये जायचं. रेडियन मध्ये MS मध्ये कसं जायचं? MS मध्ये बघा 4 वेळा मोड दाबायचा. RAD आहे का 2 बघा इथे R वर आला. R म्हणजे रेडियन. काय केलं? 4 वेळा मोड दाबा. RAD 2 रेडियन आला. ओके टाका साइन ब्रॅकेट मध्ये 0 बघा ब्रॅकेट इथे कंपल्सरी घ्या. ब्रॅकेट ES मध्ये डायरेक्ट ब्रॅकेट येतो. MS मध्ये ब्रॅकेट येत नाही. ब्रॅकेट घ्या नाही तर आन्सर रॉंग येईल. साइन 0 0 कॉस 0 बघा 1. आता साइन बघा पाय ब्रॅकेट घ्यायचं. पाय कसा? शिफ्ट 10 पायाला डिवायडेड बाय अपॉन म्हणजे डिवाइड बाय 2 ब्रॅकेट क्लोज. किती आलं? साइन पाय बाय 2 1. ब्रॅकेट नाही घेतलं तर काय येईल बघा. साइन पाय बाय 2 1 आलाय. आता मी ब्रॅकेट घेत नाही बघा तो रॉंग आन्सर दाखवेल. साइन पाय बाय 2 किती दाखवलं बघा 0. साइन पाय बाय 2 1 यायला पाहिजे ना. मगाशी 1 आला होता. इथे ब्रॅकेट न घेतल्यामुळे चूक झाली. त्यामुळे ब्रॅकेट घ्यायचंच आला. सो पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करूया ब्रॅकेटसह. आता करेक्ट येईल बघा. साइन पाय बाय 2 1 कॉस ब्रॅकेट ब्रॅकेट विसरायचंच नाही. पाय बाय 2 किती आला? 0. नुसता पाय बाय 4 काढायचं समजा. पाय बाय 4 बघा 0.78 पाय बाय 2 काढायचं. पाय बाय 2 कळायला ट्रिक. 1.57 कॅल्सी रेडियन मध्ये इथे R आहे. आता क्लिअर करून घ्या. क्लिअर कसा? ऑन शिफ्ट मोड 3 डबल इक्वल टू D मध्ये गेला डिग्री मध्ये गेला. ओके डिग्री मध्येच गेला पाहिजे कॅल्सी. आता EX वर बघूया. 991 EX बघा पहिल्यांदा कॅल्सी डिग्रीवर आहे आपला बरोबर. कारण मी क्लिअर केलेला आहे. आता आपल्याला जायचं रेडियन मोड मध्ये. कसं जायचं? शिफ्ट मेनू 2 बघा अँगल युनिट किती? 2 रेडियन 2 आला का? R म्हणजे रेडियन मोड. बघा पुन्हा एकदा सांगतो. शिफ्ट मोड अँगल युनिट म्हणजे 2 रेडियन 2 शिफ्ट मोड 2 2 R आला बघा. R म्हणजे रेडियन. चला साइन 0 बघा 0 कॉस 0 1 साइन पाय हा बघा शिफ्ट 10 आला का? पाय अपॉन 2 साइन पाय बाय 2 1 कॉस पाय बाय 2 बघा 0. त्याच्यानंतर काय काढायचं? समजा पाय बाय 4 पाय बाय 4 हे असं आलं. SD दाबा 0.78 समजा पाय बाय 2 पाय बाय 2 SD 1.57 कळालं. सगळं झालं. कॅल्सी क्लिअर करायचं. रिसेट करायचं. रिसेट कसं? शिफ्ट 9 3 डबल इक्वल टू रिसेट केल्यावर D येतो. डिग्री मोड मध्ये येतो म्हणजे बरोबर आहे. नेक्स्ट आता CW मध्ये बघू बघा. 991 CW ओके. चला कॅल्सी D वर आहे म्हणजे डिग्री मोड मध्ये. कारण मी ऑलरेडी तो क्लिअर केलेला आहे. आता सांगतो मी तुम्हाला कसं करायचं बघा. आपल्याला पहिल्यांदा रेडियन मोड मध्ये जायचं. रेडियन मध्ये कसं जाणार? सेटिंग कॅल्सी सेटिंग अँगल युनिट रेडियन ओके. आणि नंतर हे बॅकचं ऑनचं बटन दाबायचं बघा. R आला. पुन्हा सांगतो. सेटिंग कॅल्सी सेटिंग अँगल युनिट आणि रेडियन झालं सगळं. ऑन दाबा. इथे R आलाय डिस्प्लेवर म्हणजे आपण रेडियन मोड मध्ये. चला साइन 0 बघा 0 आहे. कॉस 0 1 यायला पाहिजे बघा 1. आता साइन पाय बाय 2 हे अपॉन घेतलं बरोबर. पाय कुठे आहे बघा इथे 7 वर आहे. शिफ्ट 7 पाय आला अपॉन 2 साइन पाय बाय 2 1 आला बघा. ब्रॅकेट क्लोज करत जा. केलं नाही केलं तरी चालेल. नंतर कॉस पुन्हा हे अपॉन शिफ्ट 7 पाय बाय अपॉन खाली पाहिजे 2 2 बघा 0 आल्या का सगळ्या व्हॅल्यू. आता समजा पाय बाय 4 काढायचे. कसं येईल? शिफ्ट पाय अपॉन 4 बघा 1/4 असं आलं. पॉइंट मध्ये कसं करायचं? फॉर्मॅट डेसिमल बघा 0.78 आलं का? पुन्हा आता पाय बाय 2 काढायचं. समजा पाय बाय 2 इक्वल टू केला. पॉइंट मध्ये कसं न्यायचं? फॉर्मॅट आणि डेसिमल बघा 1.57 आला आन्सर. क्लिअर सगळं झालं. इथे R आहे रेडियन मोड आहे. कॅल्सी क्लिअर करून घ्यायचा. रिसेट करून घ्यायचा. तो डिग्रीत जाईल. कसं करायचं? ऑन प्रेस करा बघा. सेटिंग रिसेट ऑल दोनदा ओके दाबा. D आला डिग्री आला म्हणजे कॅल्सी रिसेट झाला. येस. सो या ट्रिक्स सगळ्यांना फ्रेंड्सला सजेस्ट करा आणि सगळा मॅथ्स ट्रिकवरच सोडवा म्हणजे आउट ऑफ मार्क पडतील. सो मित्रांनो CMVT एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवलं. आता त्याच्यावर हे 2 गणित होमवर्क करा. जस्ट हिंट देतो बघा. f ऑफ x दिला x² + 2 g ऑफ x x³ - 1 f ऑफ x दिलाय g ऑफ x दिलाय आणि ab दिलाय. हा झाला A हा झाला B यांचे डेरिव्हेटिव्ह सांगून देतो. f' x काय लिहायचा?
एक्स स्क्वेअरचा 2x, 2 चा 0 म्हणजे आला 2x फक्त, जस्ट 2x. यस. आणि g डॅश x काय येईल 3x स्क्वेअर, एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर, 1 चा 0 म्हणजे 3x स्क्वेअर. आणि बस सॉल्व्ह करून टाका, बाकीचं सगळं सेम सोडवायचं. इथेही सेम, हे तर एकदम सोपं आहे. हा a, हा b, काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश x 3x स्क्वेअर आणि g डॅश x 4x क्यूब. संपलं. या पद्धतीने गणित सॉल्व्ह करून टाका. आन्सर दिलंय, सी चा आन्सर येईल 1.5 व्हेरीफाय होईल. इथे सी चं 1.55 व्हेरीफाय. मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने मराठीमध्ये कॅल्सी वर तुम्हाला मी CMVT शिकवला. यस, क्लासवर होमवर्क करा, तुम्हाला कुठलेही प्रश्न सोडवता येतील. आणि मित्रांनो इथे हा आपला शॉर्ट फास्ट ट्रॅक कोर्स होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एकदम बेस्ट वेने CMVT शिकवला आहे. पण तुम्हाला जर डिटेल मध्ये CMVT शिकायचं असेल, डिटेल कोर्स आहे आपला पर्पल हॅट ॲपवरच अवेलेबल आहे. सो त्या डिटेल कोर्स मध्ये मी नंबर ऑफ एक्झाम्पल, व्हरायटी ऑफ एक्झाम्पल घेऊन CMVT शिकवलाय. सो तो डिटेल कोर्स आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. येस, सो बेस्ट ऑफ लक. आणि आपलं पर्पल हॅटचं शिकवणं तुम्हाला आवडत असेल मराठीमध्ये कॅल्सी सोप्या पद्धतीने, तर आपल्या फ्रेंड्सला सुद्धा नक्की शेअर करा. थँक्यू.